हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, सद्गुरू माझा माय बाप, याचा भाग 7. मातोश्री सौ सरलाताईंच्या वर्धापन दिनी त्यांचं सत्काराला उत्तर. 30 डिसेंबर 1992. हरि ओम श्री माधवनाथाय नमः. आनंदाचा दिवस आहे. आज तुम्ही माझा 76वा वर्धापन दिन साजरा करण्याचं ठरवलं आहे. माझा वर्धापन दिन साजरा करणं हे खरं म्हणजे बरोबर नाही, कारण मी कोणी असामान्य स्त्री नाही. मला काही विशेष येतही नाही. तुमच्यापैकी कित्येक जण विद्यावान साधक आहेत, परमेश्वराचे भक्त आहेत. त्यापुढे मी कोणीही नाही असं असताना हा वाढदिवस साजरा होतोय. याचं कारण एवढंच की बरीच वर्ष माझ्याकडून अखंड स्वामींची सेवा घडली. आदर्श पत्नी, आदर्श माता व्हावं अशी माझी पहिल्यापासूनची इच्छा होती. ती आता परिपूर्ण झाली. माझी मुलं देखील तुमच्यासारखीच सात्विक वृत्तीची आणि ईश्वर भक्त आहेत, याचा मला अभिमान आहे. स्वामींबद्दल काही बोलणं बरोबर होणार नाही. त्यांची मी काय स्तुती करणार. पण एक गोष्ट खरी की स्वामी कितीही मोठे असले तरी आमचा संसार सुखाचा, समाधानाचा झाला. स्वामींच्या सहवासात गेली 55 वर्ष खूप आनंदात गेली. जी काही भक्ती, ध्यानधारणा माझ्या हातून झाली ती परमेश्वरानं मान्य केली असं दिसतंय. आता स्वामींच्या आणि तुमच्या प्रेमानं माझं उर्वरित आयुष्य परमेश्वर स्वरूप प्रेमळ असणाऱ्या तुम्हा सर्वांच्या सेवेत जाओ, हीच प्रार्थना आहे. जास्त काय सांगू. मी तृप्त आहे. हरि ओम तत्सत. मातोश्री सौ सरलाताईंच्या वर्धापन दिनी पूजनीय स्वामी माधवनाथांचं भाषण. 30 डिसेंबर 1992. आज आनंदाचा दिवस. सरलाताईंसारखी पत्नी मिळणं हे भाग्य आहे. अनेकांना असं भाग्य मिळालं असेल, पण सरलाताई सर्वांना माहिती आहेत. त्यांचं जीवन अनेकांनी जवळून बघितलं आहे. सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मित मधु भाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण. स्वामी स्वरूपानंदांच्या या साकीमध्ये सरलाताईंचंच वर्णन आहे. आमच्या लग्नाला 55 वर्ष झाली. पुष्कळ संसारात असं दिसतं की पहिली काही वर्ष खूप प्रेमाची, पण पुढे हळूहळू दोघं जण 2 दिशांना असं होतं. आमचं मात्र तसं झालं नाही. पती पत्नींनी इतकी वर्ष एकत्रित राहणं, त्यांच्यात प्रेम वृद्धिंगत होणं हे त्या पत्नीच्या गुणांवरच अवलंबून असतं. पुरुष कठोर असतात. त्यांच्या ठिकाणी प्रेम, करुणा, दया, सहनशीलता हे गुण फारसे नसतात. कुटुंबात हे गुण जोपासण्याचं, ते वृद्धिंगत करण्याचं काम स्त्रीचं. सरलाताईंनी हे काम उत्तम तऱ्हेनं केलं. हे त्यांची मुलं कशी वागतात, बोलतात त्यावरून लक्षात येतं. 4ही मुलं अत्यंत सात्विक आहेत, कारण सरलाताई सात्विक आहेत. मी कुठल्याही गुणांच्या अधीन नाही. सात्विक, राजस, तामस कशातच मी नाही. मी गुणातीत. सत्वगुण असल्याशिवाय अशी मुलं निर्माण होणं अवघड. सरलाताई अत्यंत सरळ. इतक्या वर्षात त्यांनी मला कधी शब्दानंही दुखावलं नाही. मी त्यांना काही सांगायचं, मग त्यांनी ते करायचं, असं कधीच झालं नाही. त्या आपणहून सगळं करतात. माझं स्नान होईतो पूजेची तयारी सरलाताई बघतात. माझी झोपायची वेळ झाली तर अंथरूण घातलं की नाही त्या बघतात. मी ज्ञानेश्वरी निरूपणाला बसलो की त्या समोर श्रोत्या म्हणून हजर. मी वक्ता, त्या श्रोत्या. अशी सुरुवात झाली. पुढे शेकडो हजारो श्रोते जमायला लागले. पण पहिली 10-15 वर्ष शेजारी देखील माहिती नव्हतं की इथे ज्ञानेश्वरी चालते. सरलाताईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्या अतिशय नम्र आहेत. कुणाबरोबर उद्धट भाषा नाही. आपली पत्नी चांगलीच पाहिजे
अशी पतीची दृष्टी असते, पण पत्नीला काय वाटतं ते पती पाहत नाही. आपला पती चांगला असावा असं पत्नीला वाटतं. जगात भारतीय स्त्री ही आदर्श स्त्री. सरलाताई या भारतीय स्त्रीचा आदर्श आहेत. त्यांना उदंड आयुष्य प्राप्त होवो, त्यांच्या गुणांचं लोण घराघरात जावो, त्यांचं अनुकरण अनेक भगिनींनी करावं. आपल्या प्रेमानं हे सहज शक्य होईल. सरलाताईंनी आजवर माझी सेवा केली, यापुढे मी त्यांची सेवा करावी असं मला वाटतं. खरोखरीच त्यांची योग्यता मोठी आहे. मी जो मोठा वाटतो तो केवळ त्यांच्यामुळे. तशा अर्थाचं एक काव्य मी त्यांच्यावर केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पहा पा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे, ते पतीही हुनी काय न वर्णिजे, पतिव्रता. पतीपेक्षा पतिव्रतेची स्तुती अधिक होत नाही का? तशी स्थिती आज आहे आणि त्या योग्य आहेत असा माझा पूर्ण विश्वास आहे. आज इथेच थांबूया. स्वामीजींच्या भाषणातला उर्वरित भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.